स्वागत आहे तुमच्या कोमल युनिक लाईफ या चॅनलमध्ये। तर बऱ्याच दिवसातून डेली रुटीनचा व्लॉग मी अपलोड करते। तर आज आहे शनिवार आणि आज ह्यांनी ना डीमार्टमधून बाजार आणला होता। शनिवारचा शक्यतो आणतो कारण दररोज तर जमत नाही। प्रिन्सला पण आज सुट्टी होती कारण आज त्यांच्या स्कूलमध्ये सीबीएसई पॅटर्न असल्यामुळे ना ट्रेनिंग होती टीचर्सची, त्यामुळे त्याला सुट्टी दिली होती। तर मुलं मला बाहेरून बाजार आणून देत होती, मदत करत होती। तर बाजार आणला की सगळं भरून ठेवायच्या अगोदर मी हे काम करून घेते, जसं की रवा भाजून ठेवायचं कारण लगेच आळ्या लागतात त्याला, म्हणून कचरा तर खूप साठला होता। सगळं आवरावर केले। बाजार आणला का पसारा खूपच पडतो आणि मला बाकीचे कामही करायची होती। प्लस मला अजून एक काम करायचं होतं, काय ते पुढे तुम्हाला समजेलच। एकीकडे मी ना शेवग्याची आमटी बनवत होते आणि एकीकडे रवा भाजत होते। चपात्याला सुद्धा पीठ मळून ठेवलं होतं। रवा भाजल्यानंतर मला चपात्या सुद्धा करायच्याच होत्या। डाळी वगैरे सगळं भरून ठेवलं। बाजार आणला का ते भरून ठेवायचं आणि त्याची कागदं पडली ना तर ते घरभर होतात, सो ते सुद्धा मला सगळं हे करावं लागतं। रवा भाजत भाजतच मी सगळं करत होते आणि रवा एकदम खाली लागला, सो मी सगळं मिक्स करून घेतलं। जास्त काय त्याला भाजायचं नाही, पण नॉर्मली रोस्ट करायचं। हे भाजके शेंगदाणे यांनी आणले होते, खूप फ्रेश आणि खूप चांगले भेटतात इकडे। तर शेंगाची पोळी वगैरे करायची असली ना तर त्याच्यासाठी मी ते यूज करते, मुलांना खूप आवडतात। त्यानंतर ह्या डब्यामध्ये ना भरपूर अशी कागदं होती, ज्यामध्ये थोडं थोडं सामान होतं, ते एकीकडे काढलं आणि ते सगळं एका ह्याच्यात करायचं होतं, मला निवडून ठेवायचं होतं। तसं तर मी वरवर लक्ष देते म्हणून त्यामध्ये किडे वगैरे काय होत नाही, हे खाली सांडलं होतं। सो कधी पण डीमार्टमधून बाजार आणला ना मी सगळे डबे ना स्वच्छ करून घेते, कारण आपले हात तेलकट वगैरे लागलेले असतात, त्यामुळे ते असं तर स्वच्छ करायला जमत नाही। मग मी बाजार आणला ना स्वच्छ करते। तर सोयाबीन वगैरे आणलं होतं, तर हे बॉक्स ना डब्यामध्ये खूप जागा खातात, म्हणून मी बॉक्स फोडून आतनं असंच ठेवते। कसं म्हणजे जागा पुरत नसतं ना डब्यामध्ये, त्यासाठी, बाकी काय कारण नाही। आणि कचरासुद्धा खूप होत असतो नंतर, मग एकाच दिवशी जास्त कचरा झाला ना ते फेकून येतं म्हणून। त्यानंतर सगळे तांदूळ पण मी एकीकडे केले आणि ह्यांना ना तांदूळ आणा म्हणल्यावर ह्यांनी कोलमचे तांदूळ आणले होते, ते पण 5 किलोचं मोठं पोतं घेऊन आले। म्हणजे इतकं पण मोठं नाही, एका डब्यामध्ये बसेल इतकं होतं। सो जे मोकळे केलेले डबे आहेत ते घासून घ्यावे म्हणलं, आणि तसं पण भांडीसुद्धा पडलीच होती, पण भांडी मी जेवण झाल्यानंतर घासावं म्हणून मी तशीच ठेवली होती। अगोदर डबे घासून वाळत ठेवले आणि ते पुसून स्वच्छ ना त्यामध्ये मी बाजार वगैरे सगळा भरला। आणि जे ते तांदूळ आणले होते ना त्याच्यासाठी एक डबा सेपरेट गेलाच। तसं तर भात आम्ही सारखं काय खात नाही, पण आता प्रिन्सला टिफिनसाठी भात बनवून द्या असं म्हणलेत एक दिवस, म्हणजे दररोज नाही बरं का, फक्त एक दिवस त्याच्यासाठी। आणि कधी कधी इडली डोसासाठी सुद्धा तांदूळ लागतातच। तसं तर रेशनचं सुद्धा आम्हाला आवडतात, पण इथं आम्हाला रेशन काय भेटत नाही। एकदाच इथल्या जमखंडीतल्या भावाने ना मोठं ठिक असं आणून दिलं होतं एकदाच मला, तेच मला वाटते 7-8 महिने आम्हाला गेला असेल इडली डोसा किंवा खिचडी वगैरे खायला, पण आता ते संपले होते ना म्हणूनच ह्यांनी एकदम आणलेले आहेत। त्यामुळे आम्हाला रेशनचं काय इथं भेटत नाहीत तांदूळ, आणि गावाला जरी भेटले तर गावाला सुद्धा कोंबड्यांना वगैरे लागतात, त्यामुळे मी तिकडून काही इकडं आणत नाही। त्यानंतर पीठ मळलं होतं तर चपात्या करायला घेतल्या, कारण 3 वाजता दुपारचं आमचं जेवायचं टायमिंग आहे। मुलांना पण भूक लागली होती आणि हे सुद्धा घरीच होते। त्यानंतर मी चपात्या करायला घेतल्या, मस्त गरमागरम चपात्या करायला गेल्या ना मुलं खायला येतात, म्हणजे त्यांना कसं समजतं मी चपात्या करते काय माहिती। पहिली चपाती भाजली की मुलं चपा चपा करत येतात, म्हणजे बारकं गुबीला तर खूप आवडते गरमागरम चपाती खायला, आणि मला सुद्धा खूप भारी वाटतं की ते चपाती असे खातात। नाहीतर आत्ताची मुलं कसं म्हणजे त्यांना वरचंच खायला जास्त आवडतं, तसं माझ्या दोन्ही पण मुलांना घरची खायची सवय आहे बारका। कुठे बाहेर गेलं काच प्रिन्स तसा करतो की घरचं खायला नको म्हणतो, पण इकडे आलो ना मग ते घरचंच खातात। त्यांचं जेवण सगळ्यांचं झाल्यानंतर शेवटी मी जेवायला घेतलं, छोटीशी बिना तेलाची चपाती मला केली आणि जेवायला घेतलं। त्यानंतर कधी झोप लागली आम्हाला समजलं नाही, सगळे झोपले होते। मी अर्ध्या तासाची झोप घेतली, मी जास्त वेळ झोपत नाही। त्यानंतर ह्यांना चहा ठेवला आणि ह्यांना उठवलं, ह्यांना चहा दिला। मुलं काय उठली नव्हती, मुलं एकदा झोपली ना लवकर उठत नाहीत। पसारासुद्धा आवरून झाला होता, भांडीसुद्धा घासूनच मी झोपले होते बरं का, त्याशिवाय मला झोप लागत नाही पसारा आवरल्याशिवाय। त्यानंतर मला करायचं होतं मोदक, तर मी पुढे सांगते म्हणलेले तेच की मला मोदक करायचे होते। भाजके शेंगदाणे निवडून घेतले, त्यामध्ये गूळसुद्धा मी चिरून घेतलेला आहे आणि वेलदोडेसुद्धा सोलून घेतलेले आहेत।
तर आता तुम्ही म्हणसाल इतके शेंगदाणे कसे, तर मोदक मला जास्त बनवायचे आहेत. म्हणजे मला पहिल्यापासून असं वाटायचं की आपण प्रसादासाठी मोदक बनवावेत. घरी खायला तर मी मोदक नेहमीच बनवत असते जेव्हा इच्छा होईल तेव्हा, कारण आम्हाला सगळ्यांना मोदक फार आवडतात, ते पण उकडून केलेले. पण मला मोदक दाखवायचे होते पप्पासाठी. आता घरात काही गणपती बाप्पा नाही आहेत, पुढच्या वर्षीपासून आम्ही बसवणार आहोत. पण मंडळाचे गणपती आहेत ना, मग म्हणलं तिथे दाखवूया. आता गणपती कुठले का असेना, देवबाप्पा तर एकच असतात ना, फक्त मूर्ती वेगवेगळ्या आहेत पण देव एकच आहे. म्हणून श्रद्धा मनात ठेवून मी म्हटलं मंडळाच्या गणपतीला आपण नैवेद्य दाखवूया. म्हणूनच मी इथे तयारी करत होते. गुळ मी चिरूनच घेतलेला आहे. तर माझ्या मुलांना गणपती बाप्पाची खूप आवड आहे, जशी मला आहे तशीच. मला सुद्धा लहानपणापासून खूप आवड आहे गणपती बाप्पाची. म्हणजे आम्ही विजापूरमध्ये होतो ना, तेव्हा मंडळाचे गणपती बसले ना, तिथे रांगोळी काढायचं काम मीच करायचे, लोटून काढायचं काम मीच करायचे. शिवाय मला गाणं म्हणायची खूप आवड असायची ना, तर मी तिथं गाणं पण म्हणायचे. सगळे खूप कौतुक करायचे. सो खूप भारी वातावरण वाटायचं. आणि तिथे स्पर्धासुद्धा असायच्या, वेगवेगळे प्रकारचे खेळ असायचे, फॅन्सी ड्रेसचे कॉम्पिटिशन असायचे आणि मी सगळ्यात भाग घ्यायचे बरं का. कधी कधी माझे नंबर यायचे आणि कधी कधी येत नसायचे, पण काय हरकत नाही, नंबर येत नसायचे म्हणून मी कधी नाराज होत नसायचे. पण खूप भारी वाटायचं, ते वेगळंच वातावरण असायचं. तर सगळे मोदक मी कंप्लीट करून घेत होते, पण तेवढ्यातच लाईटीने घोटाळा गेला. असं काय स्पेशल करायचं म्हणलं का लाईट आमच्याकडे जातेच जाते. म्हणजे चांगलं काम करताना विघ्न हे येतं. खूप चांगल्या क्वालिटीची ही लाईट आहे, चार्जिंगवरची आहे. फायनली मी सगळे मोदक कंप्लीट केले. टोटल ना 58 मोदक झाले होते आणि मी उकडायला ना इडलीच्या पात्रामध्येच ठेवले. इडलीच्या भांड्यांना ना मस्त तेल ग्रीस केलं आणि त्यामध्येच मी हे मोदक उकडायला ठेवलेत. म्हणजे एकाच ह्याच्यात सगळे मोदक उकडून निघतात, गॅस पण जास्त वेस्ट होत नाही. तळणीचे पण मोदक असतात, पण तळणीच्या मोदकाला ना म्हणजे जास्त वेळ लागत नाही, ते लवकर तळून होतात. पण कसं आहे, ते खूप ऑइली होतं आणि ऑइली नको वाटतं. उकडलेले मोदक चवीला सुद्धा लागतात आणि हेल्थला सुद्धा ते चांगले आहेत. गॅस वेस्ट झाला तरी काय हरकत नाही आणि वेळ लागला तरी काय हरकत नाही. पण असेच मला भारी वाटतात. प्रिन्सचा टिफिन होता, त्यामध्ये मी भरले, कारण एकदम मातात म्हणून. त्यानंतर आम्ही गेलो तर आरती चालू होती. तर आम्ही बाहेर उभारलो होतो, तर ते पंडित बोलले आत येऊन थांबा. सो मुलांना बघून त्यांना खूप आनंद झाला आणि मुलांना वर येऊन बसवलं त्यांनी. मुलं घरी तर इतकी शांत बसत नाही, पण देवबाप्पा पुढे किती गुणी बाळागत शांत बसली होती. मलाच आश्चर्य वाटत होतं. त्यानंतर पंडितजींनी सगळ्यात अगोदर त्यांनाच प्रसाद दिला. मी जे काही मोदक आणले होते ते सुद्धा पंडितजीपाशी दिले आणि सगळ्यांना वाटले. त्यानंतर आम्ही सगळे गणपती बाप्पा बघायला गेलो. खूप छान छान मूर्ती होती. घरी जाताना पाणीपुरी खाल्ली नाही असं तर कधी होणार नाही. सो तिथे पाणीपुरी एन्जॉय केली आणि घरी गेलो आम्ही. असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा.